नमस्कार मित्रांनो, संघासोबत जोडले जाणारे लोक हे पंतप्रधान मोदींना घाबरलेले नाहीत. राज ठाकरे यांचा खूप आदर करतो, पण ते पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरले आहेत असं मला वाटतं. त्यांनी घाबरू नये. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या जवळ जायला हवे. त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. पंतप्रधान मोदींना घाबरू नका असे त्यांना सांगणार आहे. महाराष्ट्रातले आहात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांसाठी घाबरा, अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंना उद्देशून केली होती. याला मनसे नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. भगतसिंह यांच्या टीकेला संजय राऊतांनीही तीव्र शब्दात उत्तरे दिली. त्यांना नीट धोतर नेसता येत नाही, ते काय आम्हाला अक्कल शिकवतात. स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही. ते ठाकरेंना सांगतात की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरत आहे? तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. या शब्दात संजय राऊतांनी जोरदार टीका केली. एवढंच नाही तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील भगतसिंह यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. आज क्रांतिकारक भगतसिंह असते तर या कोश्यारींना खूप चोप दिला असता. त्या कोश्यारीने पहिले नाव बदलावे अशी आम्ही मागणी करतो. तसेच चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे की उद्धव सेनेच्या नगरसेवकांना 1 कोटी देण्यात आले आहे. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत असा मोठा दावाही संदीप देशपांडे यांनी केला आहे. एकंदरीतच भगतसिंह यांना मनसे नेत्यांनी मोठा चोप दिला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.